नमस्कार, मी करण सिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. आज संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करतोय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यालयात शनिवारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि त्या दरम्यान वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायलं गेलं. मात्र या गायनावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये नवीन राजकीय वाद पेटलाय. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय. वंदे मातरम गायनावरून नवा वाद. भाजप आणि काँग्रेसमध्ये नवीन राजकीय वाद पेटला. वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप. गृह मंत्रालयाने 2026 मध्ये जारी केलेल्या नवीन प्रोटोकॉलनुसार वंदे मातरम मधील 6ही कडवी गायली जावीत असे निर्देश आहेत. पारंपरिकदृष्ट्या यातील पहिली 2च कडवी गायली जात होती. स्वातंत्र्यदिनी काँग्रेसच्या मुख्यालयात तिरंगा फडकवण्यात आला आणि संपूर्ण वंदे मातरम हे गीत गाण्यात आले. काँग्रेसच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम गायले जाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती, पण त्यामुळे एक वाद निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यालयात वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण गीत गाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यावेळच्या दृश्यांवरून दिसतंय. वंदे मातरम सुरू असताना मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी एकमेकांशी बोलत होत्या. त्यांनी एका काँग्रेस सदस्याला बोलावून त्याला काही सूचना दिल्याचं दिसतंय. त्यावर भाजपने असा आरोप केलाय की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण गीत गाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते थांबवण्याचा प्रयत्न केला. तथापि काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले. जयराम रमेश यांनी सांगितलंय की सोनिया गांधींनी वंदे मातरम गाणे थांबवले नाही, तर त्या बराच वेळ उभ्या असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्ची आणण्याबद्दल बोलत होत्या. जेव्हा काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा भाजपने असा दावा केलाय की काँग्रेसने वंदे मातरम गाणे थांबवले होते, जे खोटे होते. काँग्रेसने यावर स्पष्टीकरण दिले की वंदे मातरमचे 2 कडवे गाण्याची परंपरा रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार सुरू झाली. मात्र जयराम रमेश यांनी असेही सांगितले की कार्यक्रमात वंदे मातरम हे संपूर्ण गाणे गायले गेले आणि त्यात कोणीही हस्तक्षेप केला नाही, असं जयराम रमेश यांनी म्हटलं. मैंने खुद सारा इतिहास बताया जो प्रधानमंत्री और गृहमंत्री को जानकारी थी नहीं. सारे सांसदों को मैंने अवगत कराया कि किस संदर्भ में वो वंदे मातरम का निर्णय लिया गया है. पर आज कांग्रेस आज यहाँ इंदिरा भवन में पूरा वंदे मातरम गाया गया. इसमें कोई वाद विवाद का सवाल नहीं उठता. कोई रोकने का प्रयास नहीं था, क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे. सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो. मल्लिकार्जुन खरगे जी यांना उभं राहण्याचा चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने. या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. आपण बघितलं असेल की पंतप्रधान कार्यालय निवासस्थानाच्या समोर जे आंदोलन झालं त्यावेळेसही दीर्घकाळ खरगे साहेबांना उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती थोडे प्रश्न निर्माण झाले होते. त्या ठिकाणी घटना तशी पुन्हा घडू नये, पुनरावृत्ती होऊ नये याकरता सोनियाजीला सूचना देत आहेत. सोनिया गांधी यांच्या डोक्यात अराजकता आहे, ती दिसत आहे. काँग्रेस कार्यक्रमात ते आजच दिसले. वंदे मातरम वाजवण्याच्या आदेशात म्हटलंय, तरीही पूर्ण वंदे मातरम वाजवले म्हणून सोनियाजी नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. हा दिमागी नक्षलवाद असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला. देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय. भाजपचे प्रवक्ते आरपी सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सोनिया गांधींवर निशाणा साधला. त्यांनी असा दावा केलाय की काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी कथितपणे इतक्या संतापल्या की त्यांनी कार्यकर्त्यांना गीत मध्येच थांबवण्यास सांगितलं.
सोनिया गांधींना वंदे मातरम बद्दल एवढा द्वेष का आहे असा सवालही आरपी सिंग यांनी विचारला. आता या मुद्द्यावरून नवे राजकीय वादळ देशभरात उठण्याची शक्यता आहे. काँग्रेसने यापूर्वी वंदे मातरमला विरोध केला होता. आताही त्यांचा विरोध असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला असून या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला घेरले. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. जग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाकडे वेगाने वाटचाल करत असताना भारत देश स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन साजरा करत आहे. नंदुरबार जिल्ह्यात 1 खासदार, 5 आमदार आणि तब्बल 639 ग्रामपंचायती असूनही सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक गावांना आजही मूलभूत सुविधांची प्रतीक्षा आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे अक्कलकुवा तालुक्यातील मणिवेली गाव. देशातील पहिल्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील पहिल्या क्रमांकाचे मतदान केंद्र आणि पहिल्या क्रमांकाचे मतदार असलेले हे गाव. मात्र स्वातंत्र्याच्या 8 दशकानंतरही या गावात वीज पोहोचलेली नाही आणि देशातील पहिल्या मतदाराला अद्याप हक्काचं घर मिळालेलं नाही. मणिवेली गावासाठी प्रशासनाने तब्बल 95 घरकुल मंजूर केल्याचा दावा केलाय. मात्र ही घरकुलं प्रत्यक्षात उभी राहिली आहेत का की मंजुरी केवळ कागदावरच आहे यावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.